मला. पण ताई, नर्मदा आत्याने जेव्हा पहिल्यांदा मला हे सगळं सांगितलं ना, तेव्हा मलाही विश्वास बसला नव्हता. मलाही असंच वाटलं होतं अगं. पण हे सगळं जर खोटं असतं तर माया घाबरली नसती ना. ताई, माया या घरात आल्यापासून घरातले सगळेच नर्मदा आत्याच्या विरोधात आहेत. आणि असं सगळं असताना नर्मदा आत्या इतकं मोठं खोटं बोलतील का? नाही माहिती मीरा, कसं कसं बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा हे कळत नाहीये मला. ताई, मीरा, आडगळीच्या खोलीत काय करतेस? काहीच नाही. तुला काय करायचं? बरी आहेस ना तू? नाही, मला आवाज आला म्हणून मी इथे आले तर दार उघडं होतं आणि तू दिसलीस समोर. तुझी नाटकं बंद कर. मीरा ग, काय झालंय तुला? का वागतेस माझ्याशी असं? मला काळजी वाटते ग तुझी. तुला पण मायासारखं वेड ती पण अशीच यायची स्टोर रूम मध्ये. मी स्वतःची काळजी घे बाळा. आणि चल इथून, फार वेळ थांबू नकोस. धूळ उगाच त्रास होईल.